कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय
श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्री परमेश्वरी गुरुभ्यो नमः. श्री परात्पर गुरुभ्यो नमः. ज्ञानेशो भगवान विष्णू. रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या पावन मुहूर्तावरती सनातन वैदिक हिंदू धर्मावर निष्ठा असलेले सर्व उपस्थित श्रोते, जिज्ञासू, भाविक आणि भागवत भक्तांचे आणि त्याचबरोबर परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे मी रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. रुक्मिणी महिला मंडळ साधारण गेल्या 20 वर्षापासून श्रीमान साधक श्री ज्ञानेश्वर महाराज चव्हाण आणि त्यांचे सहकारी या परिसरामधील जे जिज्ञासू, भाविक, श्रोते, सत्शील व्यक्ती आहेत त्यांना प्रवचन, कीर्तन अशा वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून पारमार्थिक प्रबोध करत आहेत. आणि या पारमार्थिक प्रबोधना पाठीमागची प्रेरणा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचं आहे. आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या मुहूर्तावर श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांनी आम्हा सर्व सद्भक्तांना मार्गदर्शन करण्यास, प्रवचन करण्यास होकार दिला. हे आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे. या निमित्तानं मी थोडक्यात श्री गुरुदेवांचा एक अल्प परिचय आपल्या समोर मांडू इच्छितो. परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा जन्म 1946 मध्ये सोलापुरातील काटकर घराण्यामध्ये झाला. हे काटकर कुटुंब सनातन धर्मनिष्ठ, वैदिक कुलधर्म कुलाचारांचे पालन करणारे आणि उपासना क्रमाला अनुसरून माधव वैष्णव कुटुंब असून या काटकर घराण्यामध्ये गेल्या 500 वर्षामध्ये अनेक तपस्वी, योगी, भक्त, ज्ञानी, विद्वान, वैदिक कर्मकांडाचे अत्यंत कुशलतेने पालन करणारे कर्मकांडी आणि कीर्तनकार होऊन गेले. साधारणपणे 150 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका थोर रामदासी आणि वारकरी सत्पुरुष म्हणून ज्यांचा अत्यंत आदराने उल्लेख केला जातो ते भाऊ महाराज काटकर याच काटकर घराण्यामध्ये जन्माला आले. आज वारकरी संप्रदायामध्ये प्रचलित असलेली वारकरी कीर्तनाची जी पद्धत आहे, ज्या भाऊ महाराज काटकरांनी समस्त महाराष्ट्रात सर्वदूर आणि प्रचलित केली, अशा भाऊ महाराज काटकरांच्या घरात हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मजन्मांतरी या संतोक्तीला अनुसरून भगवत भक्तांच्या कुटुंबामध्ये पूज्य श्री गुरुदेवांचा जन्म झाला. पूज्य श्री गुरुदेवांना लहानपणापासूनच परमार्थाची आवड होती आणि अशा बालवयातच पूज्य श्री गुरुदेव परमार्थ क्रमामध्ये प्रेरित करणारे पूज्य श्री निरंजन महाराज करमाळकर हे त्यांना भेटले. त्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी परमार्थाविषयीची आवड अधिकच वेगवान झाली. हरिभाई देवकरण शाळेमध्ये 11वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर निरंजन महाराजांच्या आज्ञेला अनुसरून पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी दयानंद महाविद्यालयांमधून तत्वज्ञान विषयामध्ये BA पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केले. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात जरी एक प्राध्यापक म्हणून मुंबईजवळील पालघर येथील हबब प्राचार्य सोनूपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून केले आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी आपल्या सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सन 1975 मध्ये पूज्य श्री गुरुदेवांची कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्याशी भेट झाली आणि त्यांना कांची कर्माचार्यांकडून श्री गुरुदेवांना श्रीविद्या अखंड महायोगाची प्राथमिक दीक्षा प्राप्त झाली. पुढे 1980-81 मध्ये कांची कर्माचार्यांच्याच आज्ञेला अनुसरून सांगली येथील पूज्य श्री योगेश्वर महाराजांकडून पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना उत्तरोत्तर प्रगत होत जाणाऱ्या गूढ आणि रहस्यमय अशा श्रीविद्या साधना प्राप्त करून घेतल्या.
आणि 11 मे 1984 मध्ये वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या महापर्वावर पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील आचार्य पदावर आरूढ झाले. परमपूज्य श्री गुरुदेवांचा पारमार्थिक क्षेत्रातील अतिउच्च योगाधिकार ओळखून त्यांचे सद्गुरू श्री ईश्वर शास्त्री दीक्षित स्वामी महाराजांनी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना श्रीविद्या महायोग साधन क्रमातील अंतिम आचार्य भूमीवर सपत्नीक प्रतिष्ठित करताना अशेष साधनाधिकार बहाल केला. अशेष साधनाधिकार याचा अर्थ असा आहे की या विश्वातील कोणत्याही स्तरावरील जीवाला आपलं कल्याण करून घेण्याची परमार्थ साधना करण्याची इच्छा झाली असता त्याला त्याच्या अधिकारानुरूप साधना देण्याचा अधिकार ज्या महायोगी सद्गुरूला असतो त्यांना अशेष साधनाधिकारी सद्गुरू असं म्हणतात. आणि पूज्य श्री गुरुदेव हे अशेष साधनाधिकारी सद्गुरू म्हणजे जगद्गुरूच आहेत. श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ हे श्रीविद्या महायोग परंपरेला अनुसरून अंतिम आचार्य भूमीवर आरूढ होताना दिली जाणारी नाथ पदवी आहे. पूज्य श्री गुरुदेवा श्रीनिवासजी हे केवळ महायोगी आचार्यच आहेत असं नाही, तर ते एक मूलगामी विचारवंत आहे, दार्शनिक, तत्वज्ञान, महाग्रंथकार, व्यासंगी, अतिमानस भूमीवरील साहित्यिक, उत्तम गायक, साधक, शिष्य, सद्गुरू भक्त आणि पारमार्थिक जिज्ञासूंना त्यांच्या अधिकारानुरूप मार्गदर्शन आणि योग साधनेचे प्रॅक्टिकल धडे, प्रात्यक्षिक धडे देणारे महागुरु असे अनेक जीवन पैलू पूज्य श्री गुरुदेवांच्या व्यक्तित्वाच्या ठिकाणी दिसतात. पूज्य श्री गुरुदेवांचा हा पारमार्थिक साधनेचा प्रवास सुरू असतानाच त्यांनी 1968 मध्ये विविध पारमार्थिक ग्रंथावर प्रवचन करण्याचा प्रघात सुरू केला. गेल्या 56 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे, दत्त महाराज आणि भगवान परशुराम यांच्यामधील आध्यात्मिक संवादावरील त्रिपुरा रहस्य ज्ञानखंड, श्रीविद्या अखंड महायोग साधन क्रमाला अनुसरून सुरू केलेले सध्या श्री ज्ञानेश्वरातील 360 ओव्यांचं चिंतन, प्रातस्मरणीय, राजर्षी भगवान श्रीकृष्णाची श्रीमद भगवत गीता इत्यादी गूढ पारमार्थिक ग्रंथावर प्रवचन करीत आहेत. गेल्या 56 वर्षापासून ते आजतागायत हा प्रघात अखंडपणे अविरतपणे सुरू आहे. पूज्य श्री गुरुदेवांनी आजपर्यंत केलेल्या प्रवचनांवर आधारित ग्रंथांची संख्याच आता जवळपास 50च्या घरात आहे. विविध ध्यान शिबिरे असतील, व्यक्तिगत व सामुदायिक पद्धतीने पूज्य श्री गुरुदेवांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ आजवर अखंड जिज्ञासूंना अनेक जिज्ञासूंना झालेला आहे. त्यांच्या आयुष्यात श्रीविद्येचा अर्थात सर्वोच्च पारमार्थिक महाशक्तीचा प्रवेश झाला आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. भक्ती, ज्ञान, योग या तीनही पारमार्थिक क्रमांना एकत्र गुंफणारी, एकत्रित करणारी श्रीविद्या अखंड महायोगासारखी दुर्मिळ आणि अत्यंत प्राचीन अशी सर्वोच्च आध्यात्मिक साधन परंपरा तुम्हा आम्हा बहुसंख्यांमध्ये पोहोचवण्याचं दिव्य कार्य श्री गुरुदेव गेली अनेक वर्ष करीत आहेत. पूज्य श्री गुरुदेवांची नित्याची प्रवचनं असतील आणि त्यांची ग्रंथसंपदा किंवा मार्गदर्शनपर केलेली व्याख्यानं, ध्यान शिबिरे, जिज्ञासूंना केलेले व्यक्तिगत आणि सामुदायिक मार्गदर्शन, त्यांची विद्वत्ता, त्यांची परमार्थनिष्ठा, सद्गुरू भक्ती या सगळ्यांकडं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी हे आधुनिक काळात अवतरलेले एक प्राचीन ऋषीच आहेत. गरजेनुसार पूज्य श्री गुरुदेवांनी भारत आणि भारताच्याही बाहेर इंग्लंड, अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी धर्मयात्रा करून तेथील पारमार्थिक जिज्ञासूंना श्रीविद्या अखंड महायोग साधनेचं मार्गदर्शन, प्रात्यक्षिक दिग्दर्शन विविध ध्यान शिबिरांच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. थोडक्यात पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचं व्यक्तित्व अशेष साधनाधिकारी, महाभैरवावेश संपन्न योगी, शांभव षडामनाय सिद्ध योगी, पूर्ण महाक्रम सिद्ध योगी, महायोगी सिद्धाचार्य इत्यादी योगेश्वर्य सूचक पारमार्थिक सिद्धींनी व्यापून गेलेले दिसतात.
एवढी मोठी आणि अचाट योगसिद्धी प्राप्त होऊन सुद्धा श्री गुरुदेव भगवान ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे मार्गाधारे वर्तावे, विश्वची मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील ही 181वी ओवी आहे. भगवान श्री ज्ञानेश्वरांनीच म्हटल्याप्रमाणे साधकाने परमार्थ मार्गावरून चालावं, परंतु लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात असे प्रसिद्धी परांगमुख पारमार्थिक जीवन जगावं, याचा आदर्श वस्तुपाठ पूज्य श्री गुरुदेवांनी आतापर्यंत अनेक प्रसंगातून आपल्याला दाखवून दिला आहे. आणि या प्रसंगी श्री रुक्मिणी भजनी मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या या अल्प परिचयाला येथे विराम देतो. यानंतर श्री गुरुदेवांचा सत्कार होईल. मी श्रीमान साधक ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, उपाख्य श्री हरिपद पद्मानंद, श्रीमान साधक श्री गोडसे काका, श्रीमान साधक डॉक्टर श्री रोहित तंबाखे, त्या तिघांनाही विनंती करतो की त्यांनी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करावा. श्री गुरुदेवांकडूनच श्रीमान साधक ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, श्री गोडसे काका, डॉक्टर रोहित तंबाखे यांना प्रसाद मिळेल. त्यांनी कृपया व्यासपीठावरच थांबा. श्री गुरुदेवांकडून त्यांना आशीर्वचन, आशीर्वाद आणि प्रसाद मिळेल. या मंगल कार्यालयाचे मालक श्री सोमनाथ रबगले यांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनाही श्री गुरुदेवांकडून प्रसाद मिळेल. या मंगल कार्यालयाचे मालक श्रीमान साधक सोमनाथ रबगले यांनाही श्री गुरुदेवांकडून प्रसाद मिळेल. यानंतर रुक्मिणी महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री व सौ अनिता तंबाखे हे दाम्पत्य आणि उपाध्यक्ष श्री व सौ मीरा निकम हे दाम्पत्य यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांना श्री गुरुदेवांकडून आशीर्वाद आणि प्रसाद मिळेल. गेल्या 20-1 वर्षापासून हे मंडळ या भागातील जिज्ञासू भाविक भक्तांमध्ये पारमार्थिक प्रबोध, लोकांना सद्मार्गी लावणं, देवाचं वेड लावणं हे कार्य मोठ्या निष्ठेनं, मोठ्या जिद्दीनं करत आहे.
यानंतर मी श्रीमान साधक प्रवीण चव्हाण यांना विनंती करतो की या रुक्मिणी महिला भजनी मंडळाबद्दलची थोडी वास्तविक माहिती परिचय त्यांनी उपस्थितांना करून द्यावा. परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना वंदन करून रुक्मिणी महिला भजनी मंडळाचा परिचय देण्यास प्रारंभ करतो. उपस्थित भाविक भक्त, जिज्ञासू आणि सर्व पारमार्थिक मंडळींना नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने अनंत श्री विभूषित सद्गुरुदेव अखंड महायोगाचार्य परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम आज रोजी आयोजित केला आहे. हे आपल्या सर्व पारमार्थिक मंडळींचे भाग्यच म्हणावे लागेल. या निमित्ताने मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या पारमार्थिक उपक्रमांची थोडक्यात माहिती येथे प्रस्तुत करत आहे. मित्रनगर येथील रहिवासी वैकुंठवासी धोंडीबा दादा गोडके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना केली. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून पुढे दरवर्षी चैत्रवद्य चतुर्थी ते चैत्रवद्य दशमीपर्यंत 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण आणि गोरामणी गावातील देवकर खडावरील वारकऱ्यांमार्फत हरिपाठ, प्रवचन, कीर्तन केले जायचे. नंतर 2005 साली रुक्मिणी महिला भजनी मंडळाची स्थापना झाली. अनेक वर्षांपासून भाविक भक्तांसाठी या मंदिरामध्ये विविध सनातन धर्मीय ग्रंथांचे वाचन, कथन, श्रवण आणि हरिनाम संकीर्तनाचा अखंड नित्यनेम सुरू आहे. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला मंडळातील महिला पंढरपूर वारीला जातात. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यातील सप्ताहात सहभागी होणे, आषाढी वारी निमित्त त्यांच्या पालखीबरोबर चालत जाणे, संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाच्या उत्सवास देहूत जाणे हे आजतागायत चालू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची मूर्तीपूजा वैकुंठवासी धोंडीबा दादा गोडके यांची पत्नी सुभाबाई यांनी 25 वर्ष केली. त्यांच्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिताताई तंबाके ही सेवा करीत आहेत. वैकुंठवासी धोंडीबा दादा गोडके हे श्री गुरुदेवांच्या प्रवचनाचे नित्य श्रोते होते. त्यांनीच हबप श्री ज्ञानेश्वर महाराज चव्हाण उपाख्य श्री हरिपद पद्मानंद यांची ओळख करून दिली. पुढे चव्हाण महाराजांनी सुचविल्याप्रमाणे मार्गशीर्ष वद्य तृतीया ते दशमीपर्यंत वैराग्यमूर्ती संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे पारायण व काल्याचे कीर्तन करून सप्ताह केला जातो. काही विशेष महापर्वांवर आणि नैमित्तिक प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रुक्मिणी मंडळाकडून केले जाते. या मंदिरातील सर्व पारमार्थिक उपक्रमांना आजतागायत चालू ठेवण्यासाठी मंडळातील सर्व महिला सदस्य सतत प्रयत्नशील असतात. रुक्मिणी महिला मंडळातील अनेक महिला श्री गुरुदेवांकडून श्री विद्या महायोग साधन परंपरेत अनुग्रहित आहेत. श्री गुरुदेवांची कृपा अखंड असते. सद्गुरु माऊली भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. वर्तमानात असलेल्या अनंत श्री विभूषित अखंड महायोगी श्री गुरुदेवांचे दिव्यवाणी प्रवचन ऐकण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांचे पारमार्थिक जिज्ञासूंचे पुन्हा एकदा स्वागत करून माझे मनोगत पूर्ण करतो. यानंतर आपल्या सर्व भाविक भक्तांच्या वतीने श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आपले मार्गदर्शन करावे. चिदंबरेश्वर कुलेष्टा देवता श्रीपादुकाभ्यो नमो नमो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. माझ्या व्याख्यानाच्या प्रारंभी मी एक आवश्यक असं कार्य करतो ते म्हणजे आभार प्रदर्शनाचं. आजच्या या
कृष्ण जन्माष्टमीच्या महापर्वावर मला इथे तुम्ही बोलावलं. आपण इथे जे एक हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभं केलेलं आहे, त्याचंही दर्शन मला घडविलं. आणि इथे या हॉलमध्ये, या सभागृहामध्ये तुमच्या पुढे उपस्थित राहून मी काही बोलावं म्हणून मला प्रेरित केलं. याबद्दल कार्यक्रमाचे संयोजक श्री रुक्मिणी महिला भक्ती मंडळ, त्या मंडळातील सर्व भाविक, जिज्ञासू, महिला भक्त, त्यांचे सहकारी, यांचे प्रथम आभार मानतो. गेली काही वर्ष त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करीत, त्यांना परमार्थाची गोडी लावत आणि ती वाढवत ज्यांनी हे मंडळ चांगलं नावारूपाला आणलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, या एरियात, या क्षेत्रामध्ये त्यांना कार्य करण्यास प्रेरित केलं, प्रवृत्त केलं, ते आमचे पूज्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, त्यांचेही मी आभार मानतो. कारण त्यांनी मला सुचवलं की तुम्ही या आमच्या या मंडळामध्ये एक तुमचं व्याख्यान, प्रवचन होऊ द्या. आणि मग त्यांचं बोलणं मला टाळता आलं नाही, कारण ते माझे खूप जुने श्रोते आहेत. गेल्या 55-60 वर्षामध्ये सद्गुरुनाथांच्या कृपेनं जे प्रवचनाचं कार्य माझ्या स्वगृहीच माझ्याकडून घडत आलं, त्याचे फार जुन्या काळापासून ते श्रोते आहेत ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे व्यक्तिशः जेव्हा ते मला म्हणू लागले की एक व्याख्यान तुमचं होऊ द्या, मी म्हटलं ठीक आहे, 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे, गोकुळ अष्टमीला मी येईन म्हणलं तुमच्या मंडळामध्ये आणि प्रवचनाची सेवा तुमच्या पुढे प्रस्तुत करेन. तर ठीक आहे, नित्यश्री नित्य मंगल घडावं यासाठी काय करावं, तर आपले सगळे साधू संत सांगतात की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. जो ब्रह्म परमात्मा भगवान स्वरूप रुक्मिणी वल्लभ पांडुरंग सकळ मंगळ निधी आहे. तो सर्व मांगल्याचा तो अक्षय निधी आहे. त्याचं नाम घ्यावं आणि त्याचं नाम घेत घेत तो जो नामी त्याला आपल्या हृदयामध्ये अनुभवावं. मग काय होईल म्हणजे तर सर्वच मांगल्य आपल्याला प्राप्त होईल ना. जो सकल मांगल्याचा निधी आहे तो जर हृदयामध्ये साठवला
तर मग सर्वच मांगल्याचा आपल्याला लाभ होत असतो. त्याला अनुसरून आपण प्रथम भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी समवेत तत्स्वरूप जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याचं एक भजन करूया. मी तुम्हाला एक भजन सांगतोय. नुसतंच मी प्रवचन नाही करणार, तर एक सामूहिक भजन तुमच्याकडून करून घेणार आहे. तर त्या भगवान पांडुरंग स्वरूप श्रीकृष्णाची अनंत नामे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी आत्यासी बाप रखमा देवी वरासी ध्यान मानसी लागले. त्यांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात. किती आहेत म्हणले त्याची नामं? जितकी रूप आहेत तितकी नामं आहेत. त्यामध्ये 1000 नावं मुख्य आहे. त्या 1000 नामाचं श्रीकृष्ण सहस्रनाम आहे. जसं विष्णू सहस्रनाम आहे तसं एक श्रीकृष्ण सहस्रनाम पण आहे. आता हे नाम श्रीकृष्ण सहस्रनाम कधी प्रगट झालं, कोणी प्रगट केलं, पुढे प्रगट केलं, याची आपल्या पुराण वाङ्मयामध्ये नोंद आहे. गर्ग संहिता म्हणून एक ग्रंथ, संस्कृत ग्रंथ, त्याला गर्ग संहिता नाव देण्याचं कारण हे की हे सगळे जे यादव होते, भगवान श्रीकृष्ण ज्यामध्ये प्रमुख होते, त्या यादव कुलाचे हे कुलगुरु कोण? गर्गमुनी, महर्षी गर्गमुनी. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली यादवांचं राज्य स्थापन झालेलं आहे. सर्वविध वैभवाने संपन्न आहे. सुवर्णाने मडलेली नगरी होती ती. लोक म्हणतात अतिशयोक्ती, अतिशयोक्ती नाहीये. तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये जाल, आंध्र आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर वेल्लोर म्हणून गाव आहे, तिथे पूर्ण सोन्याने मढलेलं लक्ष्मी मंदिर तयार होत आहे. अजूनही तिथं तयार. कलियुग आहे सध्याला. तरी एक सुवर्ण मंदिर आहे तिथे. अजूनही तिथे सुवर्णाची सुवर्णाचा वापर करून अजूनही तिथे त्या मंदिरामध्ये त्या मंदिराचा विस्तार चालूच आहे. त्यामुळे त्या प्राचीन त्या 5000 वर्षापूर्वीच्या कालामध्ये द्वारका नगरी जर सुवर्णाची असेल तर त्यामध्ये काहीही अतिशयोक्ती समजण्याचं, अशक्य समजण्याचं कारण नाहीये. अशी एक वैभव संपन्न नगरी, जिथे कुणाचा अपमृत्यू होत नसे, दुष्काळ पडत नसे, अवकाळी पाऊस पडत नसे. अवकाळी पाऊस पडलं की काय होतं आपल्याला आज माहिती आहे. आलेलं धान्य नष्ट होतं. जेव्हा पाऊस हवा आहे तेव्हा जर पडला नाही तर धान्य पेरून सुद्धा उगवत नाही. पण भगवान श्रीकृष्णानं स्थापन केलेल्या त्या राज्यामध्ये
निसर्ग प्रकृती माता सुद्धा सर्व जीवांना अनुकूल अशा स्वरूपामध्ये नांदत होती. आणखीन दुसरं काय सुख आहे सांगा बरं. सर्व दृष्टीनं सुखी असलेला तो समाज, पण त्या सुखाला गालबोट लागेल असा एक प्रसंग घडला बरं का. आता त्याची कारण मी तुम्हाला सांगत बसत नाही. तो म्हणजे द्वारकेमध्ये एक साथ आली, एका रोगाची साथ आली. लोकांना काही कळे ना, हे असं कसं का घडलं, असं कसं हे असं घडणं शक्य नाही. पण हे घडलं कसं. अपराध घडलेला होता आणि त्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून एक साथ आली आणि साथीची लागण भगवान कृष्णांची माता देवकीला प्रथम झाली. लक्षात. कुणाला. आणि माता देवकी रुग्ण झाल्या. सगळे बसले त्या ठिकाणी. हे असं कसं. महर्षी गर्ग मुनी यांच्याकडे गेले, म्हणले मातोश्री काय पडलेले आहेत, आजारी पडलेले आहेत. आता ते सगळे ऋषी, सर्वज्ञ ऋषी, त्यांनी कोणता अपराध झाला तेही ओळखलं आणि सांगितलं हे कारण आहे त्याचं म्हणून. तुम्हाला कळावं म्हणून सांगतोच कोणतं काय घडलेलं होतं. यादवांच्याच कुळातील एका पुरुषानं एका अविवाहित बालिकेचा विनयभंग केलेला होता. विनयभंग याचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेल. त्या पातकाचं फल म्हणून काय झालं लक्षात आलं का. द्वारकेमध्ये साथीचा रोग आला. आता कुणाला कळणार हे. पण ते सर्वज्ञ ऋषी ध्यान लावलं त्यांनी. हृदयाकाशामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर या यच्चयावत अनंत कोटी ब्रह्मांडात जे जे काही घडतं ते त्यांना अज्ञात राहत नसतं. सगळं कळतं मग त्यांना. फक्त हृदयाकाशामध्ये वृत्तीला घेऊन जायचं असतं. त्यांनी सांगितलं भगवान कृष्णांना की बघ हे असं असं झालेलं आहे. आता ते काय यादव लोक सगळे, ते सगळे त्यांच्या इतकं पराक्रमी असा समाज दुसरा कुठला नव्हताच म्हणजे त्या काळात. तो शोधला, त्याला जी काही शिक्षा व्हायची ती दिली व्यावहारिक स्तरावर. पण आता या रोगाचं काय करायचं. प्रत्यक्ष देवकी मातेलाच त्रास होतोय त्याचा. सगळे गेले भगवान श्रीकृष्णांकडे, तुम्हीच उपाय सांगा. ते म्हणले मी नाही सांगत, परमात्मा भाव आहे हा. परमात्मा कसा आहे तो. वैषम्य आणि नैर्घृण्य या दोन्ही दोषांनी रहित आहे तो. परमात्म्याच्या ठिकाणी विषमता नाही आणि नैर्घृण्य म्हणजे निष्ठुरता नाही. तो म्हणतो कर्माला अनुसरून तुम्हाला जे काही होतील सुखदुःख होतील त्याच्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. परमात्मा भाव आहे हा. कोणता भाव. अपराध घडलेला आहे,
जरी व्यावहारिक स्तरावर त्याला काय फटके मारलेले असतील, हंटर लगावलेले असतील, पण नाही म्हणले. ते झाला तो अपराध, झालं ते पाप, ते पाप फेडावंच लागतं म्हणले. त्यामुळे मी नाही हे करणार म्हणजे ह्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करणार नाही. आपण जे जे काही विहित कर्म करू त्या विहित कर्माची फलं ही आपल्याला मिळणारच, आणि आपण जी काही निषिद्ध कर्म करू त्याची फलं ही आपल्याला मिळणारच. आणि हा नियम कोणाचा? त्या परमात्म्याचा. आणि तो हा माझा भक्त आहे किंवा हा माझी पूजा करतो म्हणून आता याला सैल सोडू, हा माझी भक्ती करत नाही म्हणून याला काय करू बाजूला सारू, असं नाही. ही विषमता परमात्म्याच्या दृष्टीमध्ये नसते. म्हणून तिथे परमात्मा भाव धारण केलेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी नाही काही करणार म्हणले. आता घडलेलं जे पाप आहे त्याचं दुःख रूपानं जे काही फल आहे ते फल भोगून झाल्यानंतरच हे जे काही अनिष्ट घडलेलं आहे ते दूर होईल, अन्यथा दूर होणार नाही. असं कोण म्हणतायत? भगवान श्रीकृष्णच म्हणतायत. आता काय करायचं? मग त्याच वेळेला महर्षी नारद उपस्थित होतात. तिथे सगळे जातात नारदांकडे. कुणाकडे? नारद महर्षींकडे जातात. नारदांना सांगतात की काय करायचं, की आता व्याधी कशी दूर होणार? ज्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून ही व्याधी उपस्थित झालेली आहे ते म्हणजे हो, त्या अपराधातून जे काही पाप तयार झालेलं आहे त्या पापाची निष्कृती झाल्याखेरीज ही व्याधी थांबणार नाही. म्हणजे आता या पापाची निष्कृती कशी करायची बर का? नारदांनी हात वर केले. मला माहित नाही म्हणाले ते. लक्षात आलं? मला नाही माहित. हा, तुम्हाला माहित नाही तर मग कुणाला माहित? ते काय म्हणाले सांगतो. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. त्यांच्या नियमाला काय करता येत नाही? मोडता येत नाही. पण त्यांच्याही नियमाला बाजूला सारून उपाय सांगणारी एक व्यक्ती मला माहिती आहे. कोण आहेत? माझे गुरु आहेत. म्हणजे आता नारदांचे गुरु कोण? तर महर्षी सनत कुमार. लक्षात घ्या. कोण? सनत कुमार. ब्रह्मदेवाचे 5 नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्र, ज्यांच्या देहामध्ये मृत्यूचा कधीही प्रवेश होत नसतो, असे ब्रह्मदेवाचे चिरंजीव पुत्र किती आहेत? 5 आहेत. सनक, सनंदन, सनातन, सनत सुजात आणि सनत कुमार. असे किती आहेत? 5. आजही हिमालयामध्ये शंभल म्हणून जे दिव्य सिद्ध क्षेत्र आहे तिथे त्यांचा निवास असतो. हे महर्षी नारदांचे, त्यातील सनत कुमार हे महर्षी नारदांचे गुरु. नारदांना जो उपदेश आहे, कोणता मंत्र सांगितला तुम्हाला माहिती का? नारदांना त्यांनी मंत्र सांगितला तो श्री हरिशरणम, श्री हरिशरणम, श्री हरिशरणम, हा मंत्र सांगितला. आणि त्यांनी सांगितलं की जे या मंत्राचा जप करतील त्यांच्या देहामध्ये कालाचा स्पर्श होणार नाही. त्यांनी जर देह सोडला तर स्वेच्छेने सोडतील म्हणजे. असा हा श्री हरिशरणम हा मंत्र
भगवान सनत कुमारांनी नारदांना दिलेला, ते त्यांचं स्मरण करतात. स्मरण केल्यावर द्वारकेमध्ये कोण उपस्थित होतात? सनत कुमार. आणि ते म्हणतात नारदांना, का बोलवलं? सगळे उभे राहतात त्यांच्या पुढे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा हात जोडून उभे आहेत. लक्षात घ्या, का बोलवलं आम्हाला? ते सांगतात असं असं आहे, ही घटना घडलेली आहे, एक अनिष्ट घटना घडली, त्यामुळे एक अनिष्ट कृत्य घडलं, त्यातून एक दुरित, एक संकट ओढवलेलं आहे साथीचं, कसं दूर करायचं? भगवान कृष्ण म्हणतायत नाही मी दूर करणार. ते म्हणतात ठीक आहे, ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे म्हणले, पण आता ते कसं दूर करायचं ते मी सांगतो आणि त्याला ते विरोध करणार नाही. म्हणले काय आहे? तर ते चला म्हणतात. माता देवकी जिथे रुग्णावस्थेमध्ये मंचावर विश्रांती घेत बसलेली असते तिथे जातात आणि तिच्या पुढे बसून भगवान श्रीकृष्णांची 1000 नावं तिला ऐकवतात. किती? श्रीकृष्ण सहस्त्रनाम. हे कोण ऐकवतात? देवकीला भगवान सनत कुमार ऋषी. आणि ती सगळी नावं ऐकल्यानंतर तत्क्षणी माता देवकी सुस्थितीत येते. तिचा सगळा जो काही आजार असतो तो दूर होतो. तिचाच आजार दूर होतो असं नाही, द्वारकेमध्ये जी काही रोगराई पसरलेली असते ती सगळी काय होते? समाप्त होते. बघा, जेव्हा देव कृपा करत नाही ना तेव्हा संत कृपा करीत असतात. हे कळालं का तुला? या कथेचं तात्पर्य काय आहे? जेव्हा देव काय करत नाही? कृपा करत. कारण देव हा कर्मतत्वाच्या नियमानं आपलं सगळं दिव्य कार्य करीत असतो. त्यामुळे देव, तुम्हाला वाटेल की बाबा कृपा करत नाही, तर समजायचं की कर्मतत्वाचं नियंत्रण स्वीकारूनच देव कार्य करीत असल्यामुळे कधी आपलं इष्ट हवं असेल तरी ते मिळणार नाही, अनिष्ट आपल्याला नको असेल तरी ते दूर होणार नाही. पण नाही, संत तसे नाहीत म्हणले. ते देवाचा हा जो काही नियम आहे त्यालाही बाजूला ठेवतात आणि कृपावंत होऊन अनिष्टाची निवृत्ती करतात, इष्टाचा लाभ करून देतात आपल्याला. असं हे श्रीकृष्ण सहस्त्रनाम ऐकवल्यानंतर तिथे उपस्थित असलेले जे त्यांचे शिष्य भगवान नारद महर्षी, देवर्षी नारद, ते म्हणतात ही 1000 नावं आम्ही कुठं म्हणत बसायचं म्हणले. लक्षात आलं का? थोडक्यात काहीतरी सांगा ना असं सांगितलं. ते काय सांगा? थोडक्यात काहीतरी सांगा की ज्यामुळं सगळ्या क्लेशांची काय होईल? निवृत्ती होईल. भगवान कृष्ण ऐकत असतात बरं का हे सगळं. त्यांच्या समोर चाललेलं आहे हे सगळं. सनत कुमार ऋषी म्हणतात ठीक आहे, त्याला काय म्हणायचं ते म्हणू दे म्हणले, पण त्याचीच नावं ऐकवतो आणि हे सगळं दुरित दूर करून दाखवतो म्हणजे. आणि ती 1000 नावं जी आजही उपलब्ध आहेत श्रीकृष्ण सहस्त्रनाम म्हणून, ती ऐकवल्यानंतर मग महर्षी नारद म्हणतात, देवर्षी नारद, की काहीतरी थोडक्यात सांगा ना आम्हाला. म्हणून 1000 नावं रोज म्हणायची, त्याची आवर्तनं कमीत कमी 12 वेळेला करायची. इतका वेळ कुठे? हो ना. कसा मानवी पहा, तुम्हा आम्हा कलियुगी मानवांचा जो काही एक दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला
स्वीकारून म्हणूया, तुम्हा कलियुगी मानवांचे प्रतिनिधी तात्पुरतं का होईना पण प्रतिनिधी भाव धारण करून म्हणा. इथे नारद महर्षींनी ही शंका केलेली की एवढं आम्हाला कसं म्हणता येईल. आपण असं कधी म्हणतो का हो? 60-70 वर्ष आपण संसार करतो, किती वर्ष संसार करायचा असं म्हणतो का कधी? काय हो, नाही म्हणत. मुलाचं लग्न झालं की मुलगा आणि म्हणजे नवरा नवरी असे म्हणतात का अक्षता टाकणारे की तुम्ही आता आमच्यावर अक्षता टाकलेल्या आहेत, संसार किती दिवस करायचा सांगा बरं, असं विचारतात का हो? नाही विचारत. पण एखादं पारमार्थिक साधन सांगितलं, देवासंबंधी एखादी सेवा सांगितली तर तिथं मात्र असा प्रश्न करतात, बाई हे किती दिवस करायचं? अरे तू जगणार किती दिवस? तू श्वास किती दिवस घेणार आहेस? या प्रश्नाला काय उत्तर आहे? या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जोपर्यंत मी जिवंत राहीन तोपर्यंत मी श्वासोश्वास घेतच राहीन. आणि किती काळ जिवंत राहणे? तर एकच उत्तर, दीर्घकाळ जिवंत राहायचं. पर्यायानं संसार किती काळ करणार आहेस? तर दीर्घकाळ संसार करणार आहे. हे उत्तर येतं की नाही? पण पारमार्थिक साधनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र हमखास असं विचारलं जातं की हे किती विस्तृत आहे आणि हे किती काळ करायचं, यासाठी आम्हाला किती वेळ द्यावा लागणार आहे. कलियुगी मानवांची ही मनप्रवृत्ती. थोडंफार ती मनोवृत्ती तिचं प्रतिनिधित्व करीत विचारलेला हा प्रश्न कोणी? महर्षी नारदांनी, देवर्षी नारदांनी. तेव्हा भगवान सनतकुमार म्हणतात, ठीक आहे, या सहस्रनामातील 3 नामं मी तुम्हाला सांगतो. किती? 3 नामं. नित्य त्यांचा काय करा? जप करा, भजन करा. किती? जास्त नाही. किती? 3. ती 3 नावं आज मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात. आणि त्या 3 नावाला धरून आपल्याला काय करायचंय? भजन करायचं. कोणती ती 3 नावं आहेत? अच्युत, अनंत आणि गोविंद. किती? अच्युत, अनंत आणि गोविंद. 3च नाव आहेत. त्याचंच भजन मी तुम्हाला आज सांगणार. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. सुरू. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो नमो नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. म्हणा अच्युतानंत गोविंदा. जोरात म्हणा. अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो नमो नमो. अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, अच्युतानंत गोविंदा, नमो नमो नमो. अच्युतानंत गोविंदा,
अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद नमो नमः अच्युतानंत गोविंद
अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्त गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्त गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो 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 नमः अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द अच्युतानन्द गोविन्द नमो नमो नमः. हे भजन आहे बघा. आपण प्रारंभीच कृष्णाला नमन करताना काय म्हटलं होतं बघा. भागवतातला तो श्लोक आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कोण आहे तो? तो श्रीकृष्ण. कोण आहे तो? वासुदेव. कृष्णाय वासुदेवाय. पुन्हा तो कोण आहे? हरी आहे, हरये. पुन्हा तो कोण आहे? परमात्मा आहे. आणि असा तो काय आहे? प्रणतक्लेश नाशक. जे त्याला शरण जातात त्यांच्या सगळ्या क्लेशांचं हरण करतो, नाश करतो.
त्या गोविंदाला मी काय करतो? नमस्कार करतो. आता बघा बरं, क्लेश, प्रणत क्लेश नाशाय. काय करतो तो? जे शरणागत होतात त्यांचे सगळे क्लेश दूर करतो. क्लेश किती आहेत? हो, कितीतरी आहेत. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक तिन्ही स्तरावर क्लेश म्हणजे दुःख. आता हे का, आधीच मी सांगितलं, हे दुःख का प्राप्त होत असतं? तर तसं कर्म असतं. निषिद्ध कर्मजनित जे पाप, ते पाप मग दुःख भोगून फेडावं लागतं, क्षीण करावं लागतं. हा झाला सामान्य नियम. हा काय झाला? सामान्य नियम झाला. सामान्य नियमाला अनुसरून परमेश्वर या सगळ्या सृष्टीचं संचालन करीत असतो. पण तोच परमेश्वर, तोच भगवान, तोच परमात्मा जेव्हा भगवान होतो, अनुग्रह मूर्ती होतो, निष्काम प्रेमी होतो, तेव्हा त्याला म्हणायचं गोविंद. त्याला काय म्हणायचं? आणि तो काय आता? प्रणत क्लेश नाशक. जे त्याला शरणागत होतात त्यांच्या सगळ्या क्लेशांचा, दुःखांचा तो नाश करतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश होईल. हो म्हणले, हो, अगदी प्रारब्धजनित जरी दुःख असलं तरी ते दुःख, ते क्लेश, तो भगवान अनंत अनुग्रह मूर्ती, जो आपल्या अच्युत म्हणजे अनुग्रह मूर्ती स्वरूपापासून कधी ढळत नाही. जगातही पुष्कळ अनुग्रह करणारे आहेत, कृपा करणारे आहेत, पण त्यांचा अनुग्रह करण्याचा स्वभाव ढळत असतो, विकारी होत असतो. एका टप्प्यावर ते काय करतील? अनुग्रह करतील, एका काळापर्यंत करतील, पण एक टप्पा आला, एक काळ निघून गेला की मग ते तुमच्यावर कृपा करणार नाही. परंतु तो गोविंद स्वरूप भगवान, त्याचा अनुग्राहक स्वभाव कधीही ढळत नाही, क्षीण होत नाही, विकारी होत नाही. म्हणून त्याला म्हणायचं अच्युत. काय म्हणायचं? अच्युत. आणि त्याच्या अनुग्रह शक्तीला सीमा नसते, म्हणून त्याला म्हणायचं अनंत. म्हणून ही 3 नामं काढली. कोणी? महर्षी सनत कुमारांनी अच्युत, अनंत आणि गोविंद. जो या 3ही नामांचं श्रद्धेनं, कसं? श्रद्धेनं नामस्मरण करील, या 3ही नामांचं स्मरण करील, अपराध न करता. काय? आता म्हणे हे काय तुम्ही लावलं म्हणले नवीन शेपूट, आता अपराध न करता म्हणजे हो की नाही? अपराध न करता याचा अर्थ निष्कारण कुणालाही उपद्रव न देता. कळालं का? निष्कारण कुणालाही जो उपद्रव देत नाही, असं ज्याचं जीवन निरुपद्रवी असतं, निष्कारण बर का. कारण असेल तर उपद्रव द्यावा लागतो, आणि कारणासहित जर उपद्रव द्यावा लागत असेल तर त्याला अपराध म्हणू नये. मी काय बोलतो कळालं का? अंगावर जर विंचू धावून आला तर त्याला मारावंच लागतं, हो की नाही? त्याला अपराध म्हणू नये. पण लांबून बांधावरून कोण चाललेला आहे, सर्प चाललेला आहे, तर उगीच धावत धावत त्याला मारू नये, कारण त्याचा काही आपल्याला उपद्रव नाही आहे ना. हा, म्हणून इथे उपद्रवहीन जीवन जगणं, अपराध न करणं, याचा अर्थ निष्कारण उपद्रवहीन असं आयुष्य जगलं पाहिजे, म्हणजेच अपराधहीन होतो माणूस. असा जो
निष्कारण उपद्रव करीत नाही बर का. कारण नसताना जो उपद्रव करीत नाही असं ज्याचं निरुपद्रवी जीवन आहे, म्हणून जो निरपराध आहे त्यानं जर या 3 नामांचं काय केलं, नित्य स्मरण केलं, तर प्रारब्धजनित दुःखांचा सुद्धा तो भगवान काय करतो, नाश करतो. असं या 3 नामांचं काय आहे, सामर्थ्य आहे. अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. म्हणा अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद. नमो 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 नमः. या कृष्ण जन्माष्टमीच्या महापर्वाचं निमित्त साधून सद्गुरुनाथ कृपेनं ही नामत्रयी विद्या तुमच्या पुढे प्रगट झाली. आजच कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही, आजच विश्वमहागुरुवरेण्य ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा जन्मदिन आहे. गोकुळ अष्टमीलाच त्यांचाही जन्म झालेला आहे. त्यांच्याबद्दल आपण काय सांगावं बाबा. ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं ज्यांचं अधिकार संपन्न सिद्ध सत्पुरुषांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचं तर आज आपण स्मरण करूया. त्याने रचलेलं जे पसायदान आहे, त्या पसायदानाचं गान करून आजच्या या सेवेची समाप्ती करूया. ठीक, पसायदान म्हणा. म्हणा कोणी या.
श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवसाचे औचित्य साधून परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना आम्ही येथे यावे अशी प्रार्थना केली. आमची प्रार्थना कृपाळू करुणास्वरूप गुरुमाऊलीने स्वीकारली व वेळात वेळ काढून आम्हा सर्व भाविक भक्त जिज्ञासू साधक साधिकांना दर्शन दिले आणि बहुमोल असे पारमार्थिक मार्गदर्शन केले. त्याबद्दल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचे मी शतशः आभार मानतो. रुक्मिणी महिला भजनी मंडळातील सर्व सदस्य आज स्वतःला खूप धन्य समजतात. आम्हा सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला, धन्य अजी दिन दर्शन संतांचे, नांदे तया धरी दैवत पंढरीची. आपली कृपा आमच्यावर अशीच राहो, असा योग नेहमी यावा, आपली सेवा सतत हो या प्रार्थनेसह पुन्हा एकदा परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचे आभार व्यक्त करतो. आजच्या या प्रवचन सोहळ्यास उपस्थित राहण्यास ज्यांनी सहकार्य केले आणि आपली उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचे रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने आभार मानतो. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि नेटकेपणाने घडून आणला त्या श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो. रुक्मिणी महिला भजनी मंडळाचे सर्व सदस्य यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. इथे श्री गुरुदेवांच्याच अनुज्ञेने आपण आजचा श्री गुरुदेवांच्या व्याख्यानाचा जो समारंभ आहे तो इथे संपवत आहोत. सर्वांनी मिळून आपण जयघोष करूया. श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ की, श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ श्री पादुकाभ्यो नमो नमो नमः. सब संतन की, सनातन धर्म की. श्री गुरुदेवांच्याच उपस्थित एक छोटंसं भजन सादर करतील. एक छोटंसं भजन रुक्मिणी महिला भजन मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधना कुठते भावाचे बंधन. कुठते भावाचे बंधन. कुठते भावाचे बंधन. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. साधना तुझे भावाचे बंधन. तुझे भावाचे बंधन. तेने साधना तेने साधना ते साधना. तुझे भावाचे बंधन. तुझे भावाचे बंधन. तेने साधना तुझे भावाचे बंधन. तेने साधना तुझे भावाचे बंधन. तेने साधना तुझे भावाचे बंधन. तुझे भावाचे बंधन. संतानेना प्रार्थना आहे. संतानेना प्रार्थना आहे. ऐसे वेद
ऐसे वेद देते गाय संता विना प्राप्ति नाय ऐसे वेद देते गाय तेरे साधते साधना तुझे भावाचे वंदना तुझे भावाचे वंदना एका जना धनी संता पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ एका जना धनी संत पूर्ण करते मनोरथ एका जना धनी संत पूर्ण करते मनोरथ तेरे साधते साधना तुटते भावाचे बंधना तुटते भावाचे बंधना वरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय धर्म की जय। अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। सत्य सनातन धर्म की जय। गोमाता की जय। धन्यवाद। इथे या ठिकाणी हा श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा व्याख्यानाचा समारंभ संपतोय। सर्वप्रथम श्री गुरुदेवांचं या सभागृहातून प्रस्थान होईल। कुणीही कृपया जागेवरून उठू नका। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।
क्लेशनाशाय